भीती वाटलेली आम्हाला अंगोळ्यांना भेटेल की नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा लोकांनी इथे राहिलेले आहे. कृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही सकाळी उठलोय, 6:30 वाजलेत आणि झोप एकदम उशिरा झोपलो, पण एवढं दमलेलो होतो ना, कशी झोप लागली कळलंच नाही. सकाळी 5:30 वाजल्यापासून मस्त अशा गप्पा ऐकत होतो सगळ्या वारकऱ्यांच्या आमच्या बाजूला. छान अशा टेंटबद्दल त्यांच्या गप्पा चालू होत्या की मच्छरदानीचे ह्याचं इतकं सोपं आहे, असं 2 मिनिटात लावून झालं वगैरे वगैरे. तर आम्ही बघा छान असे ब्लँकेट वगैरे घेऊन आलोय, एक आथरायला अंगावर वगैरे. मी माझं तर म्हणजे दोन्ही पण सेम घेऊन आले मी, म्हटलं कधी. आणि लाईट वेट आहे, म्हणजे जास्त वजन नाही आहे, पटकन असं घेऊन फिरायला. आणि बाहेरचं वातावरण बघा किती भारी झालंय. आम्ही असं एकमेकांच्या टेंटकडे तोंड लावून टेंटचं काय म्हणतात त्याला तोंड केलं होतं. आणि हे दोघं उठले सकाळी सकाळी. हे बघा हे वारकरी आहेत ना, हे सकाळी गप्पा मारत होते सगळे मस्त. आणि रात्री ते लवकर झोपलेले, मला वाटतं एक 10-10:30 वाजता. रात्री आम्ही आलो, एक 1:30 वाजता वगैरे आलो असेल. आणि तिथे आम्ही म्हणजे त्याच्यावर आम्ही झोपलो. सगळं हे लावून वगैरे सगळं कामं होते त्याच्यावर आम्ही 3:30ला झोपलो. म्हणून थोड्याशा मला असं वाटलेलं तर झोपा नाही होणार, पण झाल्या झोपा, कारण दमलेलं पण तेवढं होतं म्हणून झोप लागली लवकर. कारण की एवढ्या भारी वातावरणात आता तुम्ही विचार करा, कधी हे ना ढेकळं आहेत पूर्ण, म्हणजे हे जे आहे ना शेती, हे पूर्ण ढेकळं आहेत. हे कसे तरी खालीवर करून, हे बघा असं खालीवर. पण आम्ही हे ब्लँकेट वगैरे टाकल्यामुळे जरा छान झालेलं आणि म्हणून बरं वाटलं. पण तरी पण थोडंसं त्रासच झाला बरं का. इकडे टेंट काढायचं काम चालू झालंय आणि आता मी पटापट आवरून घेणार आहे. आणि हो रे, आम्हाला इथे आवरायचं आहे. हा एक टेंट राहू दे आणि एक काढून घे. तर आता इथेच आम्ही जाऊन बाहेर आवरून वगैरे होतो सगळं. आंघोळ वगैरे मला नाही माहिती काय होणार आहे, कसं कुठे आंघोळ करणार ते पण मी दाखवते, कारण की खरंच माहित नाही. दोन माणसांना ते 3 माणसांना असं नाही पण जेव्हा का मी येतून मागून म्हणलं म्हणते आमच्या तंबूत कोण आता मला वाटतच ना कोणत्या वारीच्या वाट्याने नाही बरोबर आहे. अहो आम्ही तुमच्याच गप्पा ऐकत होतो, आम्हाला तुमच्या गप्पांनीच जाग आली आहे. तंबू थांबा मी बोलते मी चालते बघा. मी ते खालून कागद उतरलं मी लागला म्हणा, ते खालून म्हणलं गादे बिदे असते ते उचकानात दिसत नाही. नाही ह्याच्यात गादी असते, पण आम्ही नाही आणली. मग एवढी सगळं 3 वाजता आम्ही झोपले. नाही बरं आहे आपली देवाला जायचं, वारीला निघालेलं आहे वारीलाच होय पंढरपूरला. चालताना पण हिरबळ. हा चालतच करणार आहे. हे सगळं गाडीत टाकायचं आणि गाडीत एक जण चालणार आणि बाकीचे आम्ही सगळे पायी पायी चालणार, त्या हिशोबाने आलं. दोघं नवरा बायको, हे दोघं नवरा बायको हा राहून येणार. काय म्हटल्या? जन्मात आलं नाही एकदा तरी वारी करावा. हा, आणि आमची इच्छा होती म्हणून आम्ही वारी करतोय. बघा आम्हाला सगळे म्हणत होते घरचे, तुमचं काय वय झालं का वारी करायला? म्हटलं नंतर आम्हाला पोरं झाल्यावर वारी नाही करता येणार, तर आता म्हणजे लवकर करता नाही येणार. म्हातारं होतोय नाही होतोय, तर आपण जगतोय नाही जगतोय, म्हटलं आताच वारी करून घ्यायची. लागलं गुडघं दुखायला लागलं. हे काय आता आमचे 4-4 आणि 5-5 झालेत. काय काय लोकांच्या 12-12 वाऱ्या झाल्यात. मग बादली असेल ना तुमच्याकडे? असेल ना. मग आपल्या योगा इथे गेले तरी बादली कोणी पिऊन पाणी देतात. तसं काही नाही आपल्यासारख्या लोकांना, काहीच नाही. आपल्यासारख्या लोकांना कोणी कटळत नाही. वारकऱ्यांना ना नाही. काय आजी आल्या का बघायला? लय गप्पा मारल्या बघा, आता जाऊ द्या. नाही आतमध्ये याला लॉक असतं छोटस. हा मग त्याच्यात हे आतून एकदा वरतून एक चेन लावायची, आतून एक चेन लावायची आणि झोपायचं. तशी मग भीती नाही वाटत ना. तेच ना, इकडे कसं तर ऊस वगैरे मग भीती वाटली असते विचू काटायची. आता बघा काय हे पण पॅक होतं इथपर्यंत, सगळं पॅक असतं. 2-2 चैनी असतात, मग काय नाही वाटत. हे हर्षीने आंघोळ नाही केली. फोटो चालू झाले थांबा. तर चला काकूने सांगितलं की तिकडे जा आंघोळीला, तर आता तिकडे जातो. आणि बघा बाहेरचं तुम्हाला वातावरण बघायचं होतं ना, सगळे जण असे थांबलेत. हे बघा
अजून मेन पालखी पुढे गेली नाहीये. सगळ्या छोट्या छोट्या पालख्या आहेत ना त्या पण अशा थांबल्या ते बघा. आता तिकडे जाणार आहे आम्ही. त्याची बंगला दिसते ना तिकडे जाऊन येणार आहे. आणि इकडे आहोन ते लागलेत कामाला, पटापट टेंट वगैरे उचलतात. आणि आम्ही म्हटलं एक हावाला टेंट राहू द्या की आम्हाला त्यातमध्ये आवरायला येईल. आणि हावाला टेंट उचलून घेऊन जा म्हणजे आम्ही पटकन नंतर आलो की साड्या वगैरे नेसू आणि जाऊ. हा आहे ना ह्यांच्या मित्राने दिलाय बरं का. हा त्या दिवशी हर्षून त्याने विकत घेतला. पण आम्हाला अशी कुणाला तर भीती होती की आम्ही टेंटमध्ये झोपू की नाही. कुणाला तर बोललेली मी झोपणारच नाही. मग ह्यांचा फ्रेंड आहे चैतू म्हणून, ते बोलले की तू लगेच घेऊ नको, त्यांच्या फ्रेंडचा आहे तो यूज करून बघा. तर हा त्यांच्या फ्रेंडचा आणला आहे आणि हा यांचा स्वतःचा आहे. आम्ही आंघोळ्या केल्या. आमचा पहिलाच दिवस होता. भीती वाटलेली आम्हाला आंघोळ्यांना भेटेल की नाही. आणि इकडे ह्या बंगल्यामध्ये कुठल्या लोकेशनला हेअर शॉप असा उंडवडीमध्येच आहे. आम्ही इथे झोपलो होतो रात्री. इथे बंगला होता. त्यांना म्हणलं आम्हाला आंघोळीला जागा द्या. त्यांनी आंघोळ वगैरे करून दिली. आता आवरले. आता फक्त आणि आता ओळखीच्याच निघाल्या लास्टला. मग ते आमच्या गावचेच होते त्यामुळे काही विषयच नाही. ओळखीचीच निघाली ह्यांच्या. तर चला असा आमचा पहिला दिवस गेला. इकडे टेंट लावलेला, तिकडे आंघोळ झाली आहे. आमच्या आवडणी असा मस्त व्हाईट ड्रेस घातलाय आणि त्यांना मी ती छान अशी मफलर आणली होती. आणि इकडे विशाल पण तयार झालाय. इकडे व्हाईट व्हाईट. गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. एवढं सांगू का. बारामती मध्ये आय थिंक आता थोडंच राहिलंय. बारामतीत पोहोचत आलोय आणि उंडवडी पासून चालतोय. कालपासून आम्ही पहिलाच प्रवास झालाय आमचा इथून. पण खरंच सांगते पहिला दिवस आहे ना एवढं भारी वाटतोय ना. पण आहे ना सांगू सगळं म्हणजे खरं सांगते, माझा अनुभव सांगते. सकाळपासून जेवढं स्पीडने चालतोय आम्ही खूप छान. पण ज्यावेळी थांबतो ना असं पाणी प्यायला म्हणा वगैरे 2-3 तास थांबलोय. इतके डेंजर पाय जड पडतात ना असं वाटतं लगेच नाही हो बाबा. हा म्हणजे कंटिन्यू चालत राहावं असं वाटतच नाही. थांबलं की खूप त्रास होतं. त्यापेक्षा कंटिन्यू चालत राहावं असं वाटतंय. आणि म्हणूनच आता आम्ही ठरवलंय पाणी बॉटल चालत राहणार आहे आम्ही. पाणी बॉटल हातातच घेतली आहे. नाश्ता पण केलेला नाही मगाशीच मी सांगितलं. तरी पण आता आम्ही नाश्त्याला नाही थांबणार आहे. डायरेक्ट बारामतीमध्ये जेव्हा पोहोचेल ना त्यावेळी नाश्ता जेवण काय असेल ते करू. म्हणजे जाऊन करू. म्हणजे भूक का नाही लागली माहितीये का. एक तर जास्त ऊन पण नाही पडलेलं. आम्ही जसं चालतोय तसं ना असं हिरवळ वातावरण वाटते. गार वाटते थंड. आणि सगळे ना आपले माणसं थकवा पण जाणवत नाही आम्हाला जरा पण. म्हणून ना. आणि आम्ही रोज वेगवेगळे लुक करत राहणार. कालचा व्हिडिओ बघितला, काल ना मज्जा आली. ब्लॉग कालचे लुक वेगळे होते, आजचे वेगळे. तुम्ही म्हणता की तुम्हाला टाइम तरी बरा भेटतो किंवा वारकऱ्यांसारखं राहा. मला एक कमेंट होती. पण आम्ही पण वारकरीच आहे ना. आम्हाला पाहिजे तसं आम्ही वेगवेगळे लुक करू शकतो. असं थोडीच आहे की सांगितलं ना मी आम्ही चाललोय वारीला. आम्ही आमचा सण साजरा करतोय. आनंदात उत्साहात करणार आहे. या भंग पण बाहेर बारामतीला आजचा मुक्काम आहे. हे दादा भेटले होते. काय सांगताय दादा. ताईंना एकच विनंती आहे, तुम्ही पांडुरंगाची निश्चय चाललाय. देव तुमचं चांगलंच करणार आहे. पण लोकांनी जर जे काय बोलतील त्याकडे लक्ष नाही द्यायचं. देवाला सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा लोकांनी त्रास दिला आहे. पण त्यांनी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, आज एवढे मोठे संत आहे, देवांचे देव आहे ते, त्यांनी लोकांकडे लक्ष नाही दिलं, आज स्वतः देव सुद्धा त्यांना भेटायला आला. पायवारी करतोय तरी काही लोक मला कमेंट करून सांगतात गाडीतनं पायवारी करतात का. कशी करतो आम्ही पायवारी. पायवारी चालू आहे त्यांची. काल रात्री पण दादांनी व्हिडिओ बघितलेला. काल आम्ही व्हिडिओ बघितला. नशिबाने पांडुरंगाने ते त्यांना हाती गाडी घालून दिली. त्याच्यामुळे तुम्ही काहीही बोला, जे आमच्या बाजूने बोलणार आहेत ना असे भरपूर लोक आहेत. सगळे आम्हाला जेवढे भेटतात ना ते सगळे सांगतात तुम्ही करत राहा. तर लोकांकडे लक्ष देऊ नका. आणि कुठेतरी 1-2% असतात खराब लोक, पण बाकी 98-99% लोक चांगले आहेत हे आम्हाला कळतंय वारीत आल्यावर पण आणि आमच्या कमेंट सेक्शन मध्ये पण. तर रामकृष्ण हरी माऊली.